ढवळेपाडा ग्रामपंचायत ही नागरिकांच्या सोयीसाठी असताना ती दिवसासुद्धा बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्मिती विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष जयेश केवढे शासकीय कामासाठी ग्रामपंचायतीत गेले असता तेथे कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. ग्रामसेवक नयन शिंदे, सरपंच व लिपिक सुद्धा गैरहजर असल्याने अनेक नागरिकांना आपली शासकीय कामे रद्द करून माघारी जावे लागले. लोकांनी कामातून वेळ काढून ग्रामपंचायतीला भेट दिली, मात्र ग्रामपंचायतीचा दरवाजा बंदच होता. नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या या संस्थेतील अशा बेजबाबदार कारभाराविरोधात आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कुठून आलते? अंबरनाथ पंचायत समिती. कशा संदर्भात? आम्ही बोरिंगच्या संदर्भात आलो होतो. ग्रामपंचायत मध्येच काम होतं म्हणजे तुमचं? ओके. ग्रामपंचायत बंद आहे, तुमचं काम पण झालं. नमस्कार, मी जयेश केवणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष. आपण ढवळेपाडा ग्रुप ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायतमध्ये आलो असं पाहता तिला ताला लावलेलं आहे. नयन शिंदे ग्रामसेवक आहेत, त्यांना सदर फोन केला असता ते सुट्टीवर आहेत. त्यांनी सांगितलं सरपंचबाईंचा मुलगा, सरपंचबाईंचा नंबर आहे पण त्यांच्या मुलाकडेच लागतो बहुतेक, त्यांना कॉल केला असता त्यांनी पण सांगितलं आम्ही बाहेर आहे. व शिवाय लिपिक यांना फोन केला असता ते पण सुद्धा बाहेर आहेत. मग ग्रामपंचायतला टाळं लावून जर ते अर्ध्या दिवसात जाणार असतील तर ही ग्रामपंचायत कायमस्वरूपी बंद का नाही करू आहे? आणि यांना अर्धीच पगार द्यावे ना. जर अर्धा दिवस पण चालू नसेल राहत तर यांना अर्धी तरी पगार का द्यावी? शासकीय सेवेतून निवृत्तीच घ्यावी यांना जर त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडता नसतील तर. घरकुल योजनेतील अंदागोंदी कारभार सर्व लोकांपुढे आणण्यासाठी आपण 2000 साल ते 2025 पर्यंतची माहिती मागण्यासाठी आलो असता ग्रामपंचायतीलाच ताला लागलेला आहे, आपण पाहू शकता. आणि वेळ ही 12 वाजता आम्ही आलो होतो, 12:40 झाले अक्षरशः, तरी पण इथं कोणी नाही अजून.